सकाळी उठल्यानंतर काही व्यक्तींचा अनुभव असतो, अंग मोडून येतं, अंग दुखत असतं. ढगाळ वातावरण जर असेल ना, तर ही लक्षणं सगळी जास्त प्रभावी दिसतात. संपूर्ण अंगातील मांसपेशी ताठून येतात, सतत आखडल्यासारख्या वेदना असतात. दिवसभर काम करत असताना नकळत त्यांना एक डिस्कम्फर्ट काइंड ऑफ फिलिंग असतं. झोप झाली तरी उत्साह नसतो, पोट गच्च असतं, खाल्लेलं अन्न वेळानं पचतं. त्याच्यामुळे शौचाची वेळ अजिबात फिक्स नसते, मलप्रवृत्ती स्वच्छ होत नाही, जोर द्यावा लागतो किंवा कुंथावं लागतं. इव्हन मूत्रप्रवृत्ती वेळी सुद्धा नकळत त्यांना प्रेशर द्यावं लागतं आणि प्रेशर देऊनही मलप्रवृत्तीनंतर किंवा मूत्रप्रवृत्तीनंतर अशा लोकांचं अजिबात समाधान नसतं. तर मित्रांनो, हा जो आजार आहे याला अजीर्ण म्हणतात. हा एक अजीर्णाचा प्रकार आहे, विष्ठब्दाजीर्ण, की जो वातदोषाच्या प्राधान्यामुळे होतो. आणि हे विष्ठब्दाजीर्ण जर अंगावर काढलं ना, तर मग हळूहळू या आजाराची परिणती ही संधिवातामध्ये होत असते, सांधेदुखीच्या वेगवेगळ्या आजारांमध्ये होत असते. तर वातदोष वाढवणारे पदार्थ, अर्थात असे पदार्थ जे खाल्ल्यानंतर पोटात गॅसेस तयार होतात. मग त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे बेकरीचे पदार्थ, ब्रेड आहे, बिस्किट्स आहे, टोस्ट आहे, खारी आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे, पास्ताज आहेत, हल्ली डब्यामध्ये मुलांना स्माइलीज दिली जातात. तर असे बरेचसे पदार्थ खरं तर वातदोषाला बिघडवत असतात. तर हे टाळावेत या आजारामध्ये. काही लोकांना चहासोबत भडंग, चिवडा, चुरमुरे, शेवपापडी किंवा चकली सारखे पदार्थ लागत असतात आणि युजली अशा लोकांनाच हा त्रास होत असतो. एक लक्षात ठेवत, भुकेपेक्षा कमी अन्न खाणं किंवा वारंवार शिळं अन्न सेवन करणं, उपवास करणं, अति व्यायाम करणं, अति कष्टाची कामं करणं, शारीरिक सामर्थ्यापेक्षा अधिक प्रमाणात शारीरिक संबंध ठेवणं, त्याला अतिव्यवाय म्हणतात. शिवाय शुक्रधातू अतिप्रमाणात जर शरीरातून बाहेर पडत असेल तर त्याच्यामुळे वातप्रकोप होत आणि पचनाचे विकारही होत असतात. काही जणांना सतत चिडण्याची सवय असते, सतत बारीक बारीक गोष्टीवरून ते चिडत असतात. सततची चिंता किंवा एखाद्या जुनाट आजाराने ग्रस्त असणं, सतत एखाद्या विशिष्ट आजाराचा सतत विचार करणं. तर अशी बरीचशी कारणं खरं तर या आजारासाठी कारणीभूत असतात. त्याच्यामुळे पथ्य पाळणं, भूक वाढवणारी काही औषधं असतात, घेतलेल्या अन्नाचं सुलभ पचन होण्यासाठी काही औषधं असतात, मलाचं किंवा मूत्राचं अनुलोमन करणारी काही औषधं असतात. आणि ही औषधं नाडीनुसार, कारणानुसार, सध्याच्या शारीरिक बलानुसार, वेगवेगळ्या दोषानुसार द्यावी लागतात. आणि यासोबत जर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर प्रॉपर पंचकर्मा घेतलीत, बस्ती चिकित्सा घेतलीत ना, तर नक्कीच हा आजार पूर्णपणे बरा होतो.